स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। शासनानं वर्षभरापासून झालेल्या कामांचे दिवाळीसारखा मोठा सण होऊन सुद्धा लहान कंत्राटदारांची निधी अभावी देयके न दिल्यामुळे सर्व प्रकारची कामं हिवाळी अधिवेशनाची कामं बंद करण्याचं आवाहन केलंय। आज सर्व कंत्राटदार यांनी पत्र परिषदेत केलंय। सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये लहान कंत्राटदारांची जवळपास 1500 लाख रुपयांची देयके प्रलंबित आहेत। यासाठी धरणे, आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने कंत्राटदार संघटना सातत्यानं गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत आहेत। तसंच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेचे शिष्टमंडळ भेटून विनंती पत्रे दिलेली आहेत। प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री महोदयांनी लहान कंत्राटदाराची देयके सर्वप्रथम काढून देण्याचं आश्वासन दिलं होतं। याबाबत त्यांच्याकडून फक्त कोरडं आश्वासन मिळालं असा दावा कंत्राटदारांनी केलाय। लहान कंत्राटदारांच्या देयकाबाबत दिवाळी लोटून सुद्धा निधी उपलब्ध झाला नाही। आपल्या नागपूर शहराकरता ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचंही ते म्हणाले। विकासाचा गाडा हा 2 चाकांवर आहे। एक चाक शासन प्रशासन आहे, तर दुसरं चाक विकासाची कामं करणारे कंत्राटदार आहे। याची जाणीव सुद्धा शासन विसरलं आहे। सर्व कंत्राटदारांना कुटुंब तसंच इतर चरितार्थ चालवणं अवघड झालंय। इतर अनेक कोटी संख्येने असलेल्या सर्व कंत्राटदारांवर अवलंबून आहे। त्याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांना दुर्दैवानं दिसत नाही। शासन कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके देणं या विषयांवर निर्णय न घेतल्यानं निषेधार्थ शासनाची सर्व प्रकारची कामं, येणारी हिवाळी अधिवेशनाची कामं सर्व कंत्राटदार स्वयंस्फूर्तीने कामे बंद करून आपले निषेध नोंदवणार आहेत। ची पत्र परिषद आयोजित करण्याचं मागचं एकच कारण आहे की मागच्या 2-3 वर्षापासनं जे काही हिवाळी अधिवेशनाचे पेमेंट गव्हर्नमेंटकडे थांबलेले आहेत, सुमारे 120 ते 150 कोटी रुपयाचे देयके हे सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्सचे गव्हर्नमेंटकडे थांबलेले आहे आणि वारंवार आश्वासन मिळून सुद्धा आम्हाला हे पैसे मिळाले नाही आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरचे पहिले पेमेंट करणार आहे, परंतु दिवाळीपर्यंत आम्ही वाट पाहिली, एकही रुपया कॉन्ट्रॅक्टरला मिळाला नाही। त्याच्यामुळे या वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या कामावर जे काही कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं घेतली असतील, काही समोर घेणार आहेत, परंतु सर्व कामावर आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा हा एका आठवड्या अगोदरच आम्ही सरकारला दिला होता आणि ते आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन करणार।